नमस्ते बालमित्रांनो, कसे आहेत सगळे तुम्ही? थंडीचा सीझन सुरू झालेला आहे. अगदी स्वेटर कानटोपी घालून बसलात ना? चला तर आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील या थंडीचं वर्णन करणारी आणि थंडीमध्ये एका बोरीच्या झाडाला कशी थंडी वाजून आलेली आहे त्याचं वर्णन करणारी सुगी ही कविता शिकूयात. कवितेच्या कवयित्री आहेत शैला लोहिया आणि यांनी या कवितेमधून रानातल्या बोरीचे वर्णन केले आहे, तिला वाजलेल्या थंडीचे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे निसर्गावरती त्याचा काय परिणाम झालेला आहे याचंही अतिशय छान पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. चला तर आपण ही कविता शिकूयात. जमलं तर माझ्याबरोबर म्हणा. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, वळणावरचे झाड थर कापू लागले, वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिट्टे पेरू जागोजाग लोंबले, खट्टे मिट्टे पेरू जागोजाग लोंबले, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी. ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, झाडीतनी डोकावले गाबुळले आकडे, झाडीतून डोकावले गाबुळले आकडे, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. आता बघा, थंडी आल्यावर काय करायचं आहे. थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार, थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. कशी काय कविता? थंडी वाजायला लागली ना तुम्हाला पण? चला तर मग ही कविता सुंदर आवाजात, चांगल्या आवाजामध्ये आपल्या आई आणि वडिलांना म्हणून दाखवा. आणि हो, त्याबरोबरच पुस्तकात खाली दिलेले नवीन शब्द पण शिकून घ्या बरं का. चला तर भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत नमस्कार.